मंडळी, तळणीचे, उकडीचे, माव्याचे असे किती सारे मोदक आपण यावेळेस खाल्ले आहेत ना. पण तुम्हाला माहिती आहे का, या मोदकांची आमटीसुद्धा बनते. चला आज आपण बनवतो आहे मोदकाची आमटी. अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे. कांदा परतवला आहे, खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण आणि अद्रक हे पेस्टसाठी आहे. मसाला जो स्टफिंग आपण करणार आहोत त्याच्यामध्ये खोबरं, शेंगदाणे, तीळ हे घ्यायचे आहे. पहिले तर खोबरं आपण भाजून घेतलं आहे. त्यानंतर खोबरे आणि तीळ आपण ठेचून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये. मग तिखट, मीठ, हळद, धने जिऱ्याची पावडर, थोडंसं तेल, कोथिंबीर हे टाकून हे सारण तयार केलेलं आहे. आता पारीमध्ये 1 वाटी बेसन घेतलं आहे आणि अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे, म्हणजे गव्हाचं पीठ. त्यामध्ये थोडंसं हळद, तिखट, मीठ घातलं आहे आणि तेल लावून हे छान उंडा आपण तयार करून घेतला. ही कणिक अशी एकदम कडक पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही बनवायची. आता कढईत तेल तापवलं, त्या तेलात परतवून घेतलं वाटण. त्यानंतर तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, काळा मसाला असं सगळं परत एकदा परतवायचं आणि पाणी घालून छान एक त्याला उकळी घ्यायची. ही पाणी थोडं जास्तच घालायचं आहे, कारण पारीमध्ये बेसन पीठ असल्याकारणाने ही छान घट्ट होणार आहे भाजी. आता आपण मोदक बनवूया. ह्या मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या. जसं आपण हातावर मोदक वळवतो गोड, तसेच हे मोदक आपल्याला वळून घ्यायचे आहेत. कळ्या पाडायच्या आहे छान, त्यामध्ये स्टफिंग ठेवायचं आहे. हे भरलं बघा, मी साधारण 2 ते 2.5 चमचे यामध्ये आपलं सारण भरलं आहे आणि मोदक जसं आपण बंद करतो तसाच हा मोदक बंद करून घेतलेला आहे. सगळे मोदक आपल्याला घट्ट असे बांधून घ्यायचे आणि छान तयार करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपली भाजी पण छान उकळेल. भाजी पूर्णपणे उकळली म्हणजे उकळत असतानाच हे मोदक आपल्याला त्यात सोडायचे आहेत. जर आपण गॅस कमी केलेला आहे पण भाजी उकडत नाही आहे, त्यावेळेला जर हे मोदक त्यामध्ये सोडले तर हे पूर्ण फुटणार आणि सगळं मिश्रण त्यातलं बाहेर येणार. तुम्ही बघू शकता अगदी खळखळ उकळती आहे आपली आमटी आणि त्यामध्ये मी हे मोदक घातले आणि थोडंसं काढून ठेवलेला साईडला गरम मसाला आणि काळा मसाला त्यामध्ये घातला आणि हलक्या हाताने त्याला हलवले आहे. जर जास्त जोरात आपण ते हलवले तर मोदक फुटू शकतात. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट आणि चमचमीत चटपटीत अशी आपली ही उंबराची भाजी तयार झाली आहे. मैत्रिणींनो, विस्मरणात गेलेली ही भाजी, आईच्या हातचं चव असणारी लबाड वांगं नक्की करून बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो